देवाने माणसाचं आयुष्य कठीण का केलं? खरी गोष्ट ऐका. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? देवाने माणसाला इतक्या परीक्षा का दिल्या? किंवा यामागे माणसाचीच काही चूक आहे? ही गोष्ट आहे सृष्टी निर्माण होत असतानाची. पहिल्या दिवशी देवाने कुत्रा निर्माण केला. म्हणाले, तू घराची राखण करशील, मालकाचा विश्वासू राहशील. मी तुला 30 वर्ष देतो. कुत्रा म्हणाला, देवा, इतकी वर्ष दारात बसून भुंकायचं. मला 15 वर्ष पुरतील. देवाने त्याची उरलेली 15 वर्ष परत घेतली. दुसऱ्या दिवशी देवाने माकड निर्माण केलं आणि म्हणाले, तू लोकांना हसवशील, करमणूक करशील. मी तुला 20 वर्ष देतो. माकड म्हणालं, देवा, इतकी वर्ष उड्या मारत राहायचं. मला 10 वर्ष पुरतील. देवाने त्याचीही 10 वर्ष परत घेतली. तिसऱ्या दिवशी देवाने बैल निर्माण केला आणि म्हणाले, तू शेतात दिवसभर कष्ट करशील, ओझं वाहशील. मी तुला 40 वर्षांचं आयुष्य देतो. बैल म्हणाला, देवा, इतकी वर्ष फक्त कष्टच. मला 20 वर्ष पुरेशी आहेत. देवाने उरलेली 20 वर्ष परत घेतली. चौथ्या दिवशी देवाने माणूस निर्माण केला आणि म्हणाले, तू विचार करशील, प्रेम करशील, संसार करशील आणि शेवटी मला प्राप्त होशील. मी तुला 20 वर्ष देतो आनंदात जगण्यासाठी. पण माणूस म्हणाला, देवा, इतरांनी परत केलेली वर्ष मला द्या. देव म्हणाले, ठीक आहे. पण त्या वर्षांसोबत त्यांचे जीवनही तुला जगावं लागेल. आणि तेव्हापासून पहिली 20 वर्ष माणूस आनंदात जगतो. नंतर बैलाची 20 वर्ष. दिवसरात्र कष्ट, जबाबदाऱ्या, ओझं. मग कुत्र्याची 15 वर्ष. घराची काळजी, मुलांवर ओढणं, चिंता. आणि शेवटी माकडाची 10 वर्ष. लोक त्याच्याकडे पाहून हसतात. तो अशक्त होतो, आधार शोधतो. देवाने आयुष्य कठीण केलं नाही. माणसाने लालसेने ते कठीण करून घेतलं. जर माणूस समाधानात राहायला शिकला, तर थोडंसं आयुष्यही आनंदी होऊ शकतं. जीवन लांब असण्यापेक्षा शांत आणि समाधानी असणं महत्त्वाचं आहे. म्हणून आजपासून